नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या हेल्दी लाईफ सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या सेशन मध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचं टेक्निक किंवा एक छान स्किल शिकणार आहोत आणि ते म्हणजे आपला रक्तदाब घरच्या घरी कसा मोजायचा ह्याचं स्किल शिकणार आहोत. आणि हे सगळ्यांना माहिती असायला हवं, कारण आपल्या सगळ्यांनाच माहितीये की उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन हे सध्या खूप वाढत चाललंय. भारतामध्येच नाही तर अगदी जगभरात वाढत चाललंय. आणि हा आजार सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. म्हणजे जोपर्यंत रक्तदाब खूप वाढत नाही तोपर्यंत त्याचे काही लक्षणं किंवा सिम्पटम्स दिसत नाहीत. त्यामुळे जर आपल्याला रक्तदाब घरच्या घरी मोजता आला आणि तो पण योग्य पद्धतीने मोजता आला तर नक्कीच आपण त्याच्याबद्दल सजग राहू, वेळच्या वेळी उपचार घेऊ. आणि जर तुमची उच्च रक्तदाबासाठी काही औषधं सुरू असतील तर नक्कीच तुम्हाला ती औषधं योग्य चालली आहेत की नाही, त्याचा डोस काही बदलायची गरज आहे का याची पण कल्पना घरच्या घरी रक्तदाब तपासून येऊ शकते. त्याचबरोबर कधी कधी काय होतं, आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर आपला ब्लड प्रेशर तपासतात, तर तेव्हा तिथल्या दवाखान्याच्या भीतीमुळे किंवा डॉक्टरांच्या भीतीमुळे आपल्या मनामध्ये काही अँझायटी तयार होते किंवा आपण थोडेसे घाबरतो त्या ठिकाणी गेल्यावरती आणि त्यामुळे आपला रक्तदाब कधी कधी जास्ती येतो. ज्याला व्हाईट कोट हायपरटेन्शन असंही म्हणतात. तर खरं तर आपला रक्तदाब तसा जास्ती नसतो, म्हणजे नॉर्मल असतो, पण डॉक्टरांकडे गेल्यावरती तो वाढतो आणि त्यामुळे चुकीचं निदान तुमचं होऊ शकतं उच्च रक्तदाबाचं. त्यामुळे जर का घरी तुमच्या मशीन असेल तर तुम्ही घरच्या घरी रक्तदाब तपासून तुमच्या डॉक्टरांना इन्फॉर्म करू शकता आणि योग्य सिस्टमॅटिकली काही दिवस रक्तदाब तपासून तुम्ही ते रिडिंग जर का डॉक्टरांकडे घेऊन गेलात तर तुमचं रक्तदाबाचं निदान वेळेमध्ये आणि योग्य प्रकारे होऊ शकतं किंवा तुमची औषधं नीट चालली आहेत की नाही याची चांगली कल्पना ह्यानुसार येऊ शकते. त्यामुळे हे मशीन मला असं वाटतं की सगळ्यांनी घरी ठेवणं आपल्या हे खूप महत्वाचं आहे. इस्पेशली ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, ज्यांची गोळ्या औषधं सुरू आहेत, अशाने तर नक्कीच हे मशीन घ्यायला पाहिजे, कारण की हे मशीन अगदी रेडीली अवेलेबल आहे सध्या, अफोर्डेबल पण आहे, खूप महाग नाहीये, परवडण्यासारखं आहे आणि हे मोजायला घरी सोपं आहे. आपण आज शिकणार आहोत कसं ते, पण या 3 कारणांसाठी मला वाटतं हे मशीन सगळ्यांच्या घरी पाहिजे. पण स्पेशली मी म्हणलं तसं जर तुमची औषधं सुरू असतील रक्तदाबासाठीची किंवा जर तुम्हाला काही धोक्याचे घटक रक्तदाबासाठीचे असतील तुमच्या जीवनशैलीमध्ये, हे घटक कुठले हे तुम्हाला बघायचं असेल तर माझं मागचं सेशन जरूर बघा. त्यासाठी तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. पण तुमच्या जर का जीवनशैलीमध्ये असे रक्तदाबासाठीचे धोक्याचे घटक असतील तर तुम्ही नक्कीच ब्लड प्रेशर घरी नियमितपणे मोजायला हवं. आणि ह्याच्या पलीकडे म्हणजे जर तुम्हाला उच्च रक्तदाब नाहीये पण त्याचे बहीण भावंड आपण ज्याला म्हणतो की जर का तुम्हाला डायबिटीस आहे किंवा हार्टचे, हृदयाचे इतर काही आजार असतील, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल किंवा जर तुमचं वजन जास्ती असेल किंवा जर तुम्हाला काही किडनीचे आजार असतील तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही घरी रक्तदाब मोजणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर आपण आज शिकणार आहोत की घरच्या घरी रक्तदाब कसा मोजायचा, त्यावेळेला काय काळजी घ्यायची, काय करायचं, काय नाही करायचं. आणि त्यासाठी मी तुम्हाला इथे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे रक्तदाब मोजायचं. तर आपण बघूयात, सुरुवात करूयात. आता तुम्हाला माझ्या समोर हे मशीन दिसतंय. तर हे घरच्या घरी रक्तदाब तपासायचं मशीन आहे आणि ह्याला डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर असं म्हणतात. तर आता हे मशीन विकत घेताना कुठलं मशीन विकत घ्यायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मशीन विकत घेताना नेहमी 2-3 गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. पहिली गोष्ट म्हणजे हे जे मशीन आहे हे व्हॅलिडेटेड आहे का किंवा हे योग्य रिडिंग्स दाखवतं का, ह्याची खातरजमा करण्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट आता स्क्रीनवर दिसत असेल. तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमच्या मशीनचा मॉडेल नंबर टाकून बघू शकता की तुमचं मशीन व्हॅलिडेटेड आहे की नाही. किंवा कुठलंही नवीन मशीन विकत घेण्याआधी तुम्ही तो मॉडेल नंबर क्रॉस चेक करून जर ते मॉडेल व्हॅलिडेटेड असेल तर ते नवीन विकत घेऊ शकता. तुम्हाला मॉडेल नंबर कुठे दिसेल मशीनचा, तर मशीनच्या मागच्या बाजूला तुम्हाला इथे वेगवेगळे आकडे दिसतील. तर तुम्हाला इथे तुमच्या मशीनचा मॉडेल नंबर दिसेल आणि हा मॉडेल नंबर बघून तुम्ही तुमचं बीपी मशीन व्हॅलिडेटेड आहे का नाही हे सांगू शकाल. तर हे व्हॅलिडेट केलेलं मशीन विकत घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. दुसरं ह्याच्यात लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे कफचा साईज, म्हणजे हा जो कफ आहे ज्याला आपण हाताभोवती गुंडाळणार आहोत त्याचा साईज किंवा त्याची लेंथ किती पाहिजे याचे काही मापक आहेत. तर साधारण तुमच्या हाताचा सर्कम्फरन्स चेक करून, सर्कम्फरन्स म्हणजे तुमचा खांदा आणि कोपर ह्याच्या मधला भाग
याचा तुम्ही सर्कम्फरन्स किंवा परिघ मोजायचा आहे. साध्या टेपचा वापर करून किंवा दोरीचा आणि पट्टीचा वापर करून तुम्ही हा सर्कम्फरन्स मोजू शकता. आणि हा सर्कम्फरन्स किती आहे यानुसार तुम्हाला मीडियम साईजचा किंवा लार्ज साईजचा कफ लागेल का याची खातरजमा तुम्ही केली पाहिजे. यासाठी तुम्ही डॉक्टरांशी तुमच्या बोलू शकता आणि त्यानुसार योग्य साईजचा कफ घेणं हे ब्लड प्रेशर मोजण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण हा जर का लहान किंवा मोठा असेल तर तुमचे रिडिंग चुकू शकतात. लहान मुलांसाठी वेगळे कप्स मिळतात, त्यामुळे तुम्ही योग्य पद्धतीचा कफ घेताय का नाही त्याचा साईज हे तपासून बघा. कफचा साईज हा कफ वरती पण लिहिला असतो आणि तुम्हाला मशीनवरती किंवा मशीनच्या बॉक्सवरती जे पॅकिंग आहे त्याच्यावरती लिहिलेला असतो. त्यामुळे तो नीट वाचून तुम्ही मशीन घ्यायला हवं विकत. त्यानंतर कुठलंही फॅन्सी प्रकारचं मशीन घ्यायची गरज नाही. बऱ्याचदा मशीनमधनं आवाज येणं किंवा मशीनमध्ये वेगवेगळे रंग कलर कोड दिसणं, दिवे लागणं, अशा पद्धतीचं मशीन आपल्याला नसेल तरी चालेल. तुम्ही सोप्या पद्धतीने मशीनवरचे आकडे मोजू शकता किंवा बघू शकता आणि त्याचं इंटरप्रिटेशन करू शकता. त्याच्यामुळे मशीन घेताना खूप फॅन्सी घ्यायची गरज नाही. साधारण एक 3,000 ते 4,000 रुपयापर्यंत बेसिक मॉडेल ब्लड प्रेशर मशीनचं मिळतं, ते तुम्ही बाजारामधनं घेऊ शकता. ऑनलाईन सुद्धा ही मशीन्स अवेलेबल आहेत, पण मी म्हटलं तसं कफ साईज आणि व्हॅलिडेशन चेक करून तुम्ही ही मशीन्स घ्यायला पाहिजे. आता पुढचा मुद्दा आपण बघूया. जेव्हा ब्लड प्रेशर तपासणार आहोत आपण तेव्हा त्याच्यामध्ये बॅटरीज घालायला लागतात. तर ह्याच्या मागे तुम्हाला बॅटरी घालण्यासाठीची जागा दिसेल. साधारण 4 सेल्स लागतात मोस्टली सगळ्या मशीन्समध्ये. तर मशीन मधले सेल्स हे चांगले काम करणारे किंवा नवीन पाहिजेत आणि सेल जर का जायला लागले तर तुम्ही ते तसेच न वापरता मशीनवरती नवीन सेल तुमच्या बदलून मग रिडिंग्स घ्यायला हवेत. नंतर आपण आता ही जी ट्यूब आहे ही ट्यूब व्यवस्थितरित्या आतमध्ये मशीनच्या घालायची आहे आणि मग आपण ब्लड प्रेशर मोजायला आता सुरुवात करणार आहोत. तर आता कुठल्या हातावरती ब्लड प्रेशर मोजायचं, डाव्या की उजव्या? तर शक्यतो असं म्हटलं जातं की तुम्ही दोन्ही हातावरती तुमचं ब्लड प्रेशर मोजून बघा. ज्या हातावरचं रिडिंग जास्ती येत आहे त्या हातावर तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर मोजायला हवं. या बाबतीत सुद्धा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घेऊ शकता. पण ज्या हातावर तुम्ही एकदा सुरुवात करणार आहात ब्लड प्रेशर मोजायला त्याच हातावरती ते दरवेळेला चेक करायचं आणि मग त्याची नोंद तुम्हाला ठेवायची आहे. आता बघूयात सुरुवात कशी करायची. त्याचा कफ जो आहे हा पहिल्यांदा आपण उघडूयात. पूर्ण उघडायची गरज नाही, फक्त त्याचं वेलक्रो काढून. आता जिथून ही नळी बाहेर येते तुम्हाला तिकडे एक छोटासा ॲरो पण दिसेल बघा, त्रिकोण दिसतोय हा. तर साधारण तुम्हाला लक्षात येईल की जिथून नळी बाहेर येते किंवा हा ॲरो आहे ती बाजू खाली पाहिजे, दुसरी बाजू वरती पाहिजे. आता हात मी माझा आतमध्ये घातलाय. हात जेव्हा तुम्ही आत घालणार आहात तेव्हा पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या कोपऱ्यापासून साधारण 2 बोटं सोडून हा कफ तुमचा वरती आलेला असला पाहिजे आणि मग हा कफ तुम्हाला घट्ट करायचा आहे. आणि हा कफ घट्ट करताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही जी तुमची नळी आहे किंवा ट्यूब आहे ही साधारण आपल्या मनगटाच्या किंवा कोपऱ्याच्या ह्या मधल्या भागाच्या वरती आली पाहिजे. आणि हा कफ तुमचा खूप घट्ट पण असता कामा नये आणि खूप सैल पण असता कामा नये. साधारण तुमची 2 बोटं ह्याच्या आतमध्ये जातील एवढा हा कफ घट्ट बसवायचा आहे. खूप घट्ट किंवा खूप सैल कफ असेल तरी तुमचे रिडिंग चुकीचे येऊ शकतात. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचा की मी खुर्चीवरती कशी बसतीये. तुम्हाला स्क्रीनवरतीही दिसेल पण मी तुम्हाला बसूनही दाखवते की मी छान पाठ टेकून बसलेली आहे. पाठ न टेकवता बसू नका. माझे दोन्ही पाय मी खाली सरळ ठेवलेत, फ्लॅट क्रॉस करून ठेवले नाहीये. आणि आता मी माझा हात जो आहे तो सपोर्टेड ठेवलाय टेबलावरती आणि हात माझा साधारण माझ्या हृदयाच्या लेवलमध्ये असला पाहिजे. खूप खाली दंड आहे किंवा खूप वरती माझा हात आहे हृदयापेक्षा असं नाही करायचं. तर तो हार्टच्या लेवलमध्ये माझा असला पाहिजे दंड. आणि यासाठी तुम्ही तुमच्या खुर्चीची हाईट किंवा टेबलाची हाईट ऍडजस्ट करू शकता आणि ह्याची काळजी घेऊ शकता. आता मीटर पण मी हा ठेवलाय. साधारण असं म्हटलं जातं की बसून ब्लड प्रेशर घ्यावं, झोपून शक्यतो घेऊ नये. कारण की झोपून ब्लड प्रेशर घेतलं की हा कफ जो आहे किंवा आपला दंड आहे तो हार्टच्या खाली जातो, खालच्या लेवलला जातो. एका लेवलमध्ये दोन्ही राहत नाही आणि ब्लड प्रेशर चुकीचं येऊ शकतं. त्यामुळे आता मी सगळं लावून हे तयार आहे माझं. सो ब्लड प्रेशर मोजण्याच्या आधी 30 मिनिटं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कार्बोनेटेड बिव्हरेजेस किंवा कॉफी, चहा यासारखी द्रव्य किंवा यासारखी पेय घेऊन उपयोग नाही किंवा ती घ्यायची नाहीये तुम्हाला. त्याचबरोबर ब्लड प्रेशर चेक करायच्या 30 मिनिटं अगोदर स्मोकिंग किंवा अल्कोहोल घेणं हे टाळायचंय. आंघोळ करणं टाळायचंय 30 मिनिटं अगोदर. 30 मिनिटं अगोदर कुठलाही व्यायाम करणं टाळायचंय.
आणि ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही तुमचे रिडिंग्स योग्य रीतीने तुम्हाला दिसणार आहेत. त्यानंतर तुम्ही जिथे थांबणार आहात किंवा ब्लड प्रेशर मोजणार आहात ती तुमची खोली शांत पाहिजे, तिथलं टेम्परेचर थोडंसं म्हणजे नॉर्मल सुसह्य पाहिजे, खूप गरम किंवा खूप गार असं नको टेम्परेचर. आणि असं म्हटलं जातं की तुम्ही ब्लड प्रेशर मोजण्याआधी ब्लॅडर एम्प्टी करून यायला पाहिजे, म्हणजे लघवी करून मग ब्लड प्रेशर मोजायला पाहिजे. ही तुम्ही काळजी घेतली तर तुमचं ब्लड प्रेशर योग्य येणार आहे. आता ब्लड प्रेशर मोजताना काय काळजी घ्यायची, तर आपण कसा कफ लावायचा, मशीन कसं ठेवायचं हे तर बघितलंच, पण ब्लड प्रेशर मोजताना सुद्धा तुम्ही बोललं नाही पाहिजे. ब्लड प्रेशर मोजताना शांत बसायचे, न बोलता, न हसता, न खाता, टीव्ही समोर नको, काही पेपर वाचायला नको किंवा कुठलीही मध्ये तुमच्या डिस्टर्बन्स नको ब्लड प्रेशर मोजताना. ही काळजी तुम्ही घेतली तर तुमचा ब्लड प्रेशर रिडिंग योग्य येणार आहे. तर तुम्हाला आता कफ लावलाय, मी आता काही बोलणार नाहीये माझं ब्लड प्रेशर रिडिंग येईपर्यंत. खरं तर आधीपासूनच एक 5 मिनिटं शांत बसायला पाहिजे ब्लड प्रेशर मोजण्याआधी, आणि मग 5 मिनिटं शांत बसून ब्लड प्रेशर मोजायला पाहिजे. आता तुम्हाला दाखवताना मी जस्ट सुरू करते. सुरू करताना काही नाही, फक्त तुम्हाला स्टार्टचं बटन दाबायला लागतं आणि मग हळूहळू तुमचा हा कफ घट्ट होतो आणि थोड्या वेळाने तो परत कमी, त्याचं प्रेशर कमी होऊन तो नॉर्मलला येतो आणि मग तुम्हाला ब्लड प्रेशरचं रिडिंग दिसतं. तुम्हाला आता करून दाखवतेय. स्टार्टचं बटन मी दाबतेय आणि मग त्या रिडिंग आल्यावर तुम्हाला मी ते दाखवणार आहे. तुम्हाला 3 व्हॅल्यू दिसत असतील इकडे. माझं वरचं जे बीपी आहे त्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतात, ते 109 आहे. डायस्टॉलिक म्हणजे खालचं ब्लड प्रेशर जे आहे ते 76 आहे आणि माझा पल्स तुम्हाला दिसतोय तो 74 आहे. तर हे ब्लड प्रेशर ऍब्सोल्युटली नॉर्मल आहे. जोपर्यंत तुमचं वरचं ब्लड प्रेशर 135च्या खाली आहे आणि खालचं ब्लड प्रेशर हे 85च्या खाली आहे किंवा 80 पण हल्ली म्हणतात, सो 80 ते 85च्या खाली जोपर्यंत आहे तोपर्यंत काळजी करायची गरज नाहीये. पण हेच जर का तुमचं प्रेशर 135 आणि 85च्या पुढे जायला लागलं तर मात्र तुम्ही डॉक्टरांकडे जायला हवं किंवा त्यांचा सल्ला घ्यायला हवा. जर तुमच्या गोळ्या औषधं सुरू आहेत आणि ब्लड प्रेशर तुमचं ह्या सांगितलेल्या रिडिंगच्या वरती जात आहे तरी पण तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन ती गोळ्या औषधं बदलायची गरज आहे का याची खातरजमा करायला हवी. तर हे होतं ब्लड प्रेशर मोजण्याचं योग्य टेक्निक. आता आपण काही कॉमनली विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. आता पहिला प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल की हे ब्लड प्रेशर किती वेळा मोजायचं. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की ब्लड प्रेशरचं रिडिंग जेव्हा आपण घेतोय तेव्हा एक रिडिंग घेऊन थांबायचं नाहीये. तर पहिलं रिडिंग घ्यायचंय, मग परत 1-2 मिनिटं शांत थांबा, दुसरं रिडिंग घ्या. कधी कधी तर 3 रिडिंग घेणं सुद्धा सांगितलं जातं की 3 रिडिंग तुम्ही एका पाठोपाठ एका 2-2 मिनिटाच्या अंतराने घेऊ शकता. या वेळेला तुम्ही तो कफ काढून पुन्हा लावणं अपेक्षित आहे खरं तर. आणि ही 3 रिडिंग्स घेऊन मग त्याचं ऍव्हरेज काढणं किंवा शेवटच्या 2 रिडिंग्सचं ऍव्हरेज काढणं ही योग्य पद्धत आहे. आता हे किती वेळा करायचं, तर शक्यतो 2 वेळा दिवसातनं करायला हवं. 2 वेळा म्हणजे केव्हा, तर सकाळी जेव्हा तुम्ही उठल्यानंतर काही वेळानी, जेव्हा स्पेशली तुम्ही ब्लड प्रेशरचं काही औषध असेल तुमचं तर ते घेण्याच्या अगोदर पहिलं रिडिंग घ्यायचं सकाळचं. आणि पहिलं रिडिंग म्हणजे पहिली 2 किंवा 3 रिडिंग्स तुमची जी आहेत. आणि दुसरं रिडिंग जे आहे ते संध्याकाळी म्हणजे साधारण झोपायच्या अगोदर घ्यावं असं सांगितलं जातं. तर दिवसातनं अशी 2 रिडिंग जर का तुम्ही घेतलीत तर तुम्हाला त्याचा जास्ती फायदा होतो. आणि ही रिडिंग्स तुम्ही अर्थातच व्यवस्थित लिहून ठेवणं अपेक्षित आहे वहीमध्ये. तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवेनच की ही रिडिंग्स कशी लिहून ठेवायची, पण ही तुम्ही नीट लिहून ठेवायला पाहिजेत. आणि जर तुम्ही हे तुम्हाला जर का तुमचं बीपी 120-80च्या खाली असेल तर आम्ही सांगतोय की तुम्ही वर्षातनं एकदा किंवा 2दा करून पण पुरेसं आहे. आणि तुम्हाला कुठली गोळ्या औषधं सुरू नाहीयेत, बीपी नॉर्मल आहे, काही रिस्क फॅक्टर्स नाहीयेत फारसे, तुम्ही वर्षातनं एकदा किंवा 2दा सुद्धा हे या पद्धतीने तुमचं बीपी चेक करून पुरेसं आहे. जर तुमचं बीपी 120-80 ते 139-89 पर्यंत आहे, म्हणजे 140 ते 190च्या खाली आहे, तर यावेळेला तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर निदान 3 ते 4 महिन्यांनी तपासायला पाहिजे असं आम्ही सांगतो. जर तुमचं बीपी 140-90 ते 155-99 ह्याच्यामध्ये आहे तर तुम्ही दर महिन्याला तुमचं ब्लड प्रेशर चेक करायला पाहिजे. आणि जर तुमचं ब्लड प्रेशर 160-100 ते 179-109 ह्याच्यामध्ये असेल
तर तुम्ही ते दर 2 आठवड्यांनी चेक करायला पाहिजे असं आम्ही सांगतो. आता जर तुम्हाला ब्लड प्रेशरसाठी काही गोळ्या औषधं सुरू केली असतील तर असं म्हटलं जातं की तुमचं गोळ्या औषध नवीन सुरू झाल्यानंतर किंवा गोळ्या औषधांचा डोस बदलल्यानंतर पुढचे 2 आठवडे तुम्ही दररोज ब्लड प्रेशरचं रिडिंग घेणं 2 वेळा दिवसातनं आणि ते सिस्टमॅटिकली लिहून ठेवणं हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर जर तुमची डॉक्टरकडे व्हिजिट आता प्लॅन केलेली आहे तर त्याच्या आठवडाभर आधी दररोज ब्लड प्रेशर चेक करणं 2 वेगवेगळ्या वेळेला आणि 2 ते 3 रिडिंग्स प्रत्येक वेळेला असं तुम्ही जर का नीट मॉनिटर करून लिहून ठेवू शकलात तर ते तुमच्या डॉक्टरसाठी अतिशय महत्वाचं ठरणार आहे. ते रिडिंग्स तुमची ट्रीटमेंट ठरवायला आणि कुठलंही एक रिडिंग घेण्यापेक्षा किंवा डॉक्टरकडे जाऊन बीपी चेक करण्यापेक्षा जर तुम्ही या पद्धतीने घरून बीपी चेक करून गेलात, लिहून गेलात तर नक्कीच ते फायदेशीर ठरणार आहे. कारण तुम्हाला माहिती असेल की जसं मी म्हणलं की डॉक्टरकडे गेल्यावर ब्लड प्रेशर आपलं कधी कधी वाढतं, तसंच आपलं दिवसातून सुद्धा ब्लड प्रेशर वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळं येत असतं. त्यामुळे जर तुम्ही ही काळजी घेतलीत सांगितलेली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तर या पद्धतीने तुम्ही ब्लड प्रेशर जर का मोजलं तर ते नक्कीच अॅक्युरेट तुम्हाला मोजता येणार आहे घरी आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. आता 2-3 गोष्टी पुन्हा लक्षात ठेवायला हव्या, त्या म्हणजे बाजारामध्ये जे ब्लड प्रेशर मॉनिटर्स मिळतात तर ते शक्यतो हातावर किंवा दंडावर ब्लड प्रेशर मोजायचे जे आहेत तेच घ्यावेत. कधी कधी रिस्टवरती किंवा मनगटावरती ब्लड प्रेशर मोजण्याचे काही मॉनिटर्स मिळतात तर ते शक्यतो घेऊ नका, कारण की त्याच्यामध्ये एरर येऊ शकते, रिडिंग्स अॅक्युरेट येत नाहीत. तसंच हल्ली काही ऍप्स पण मोबाईलमध्ये अवेलेबल आहेत ब्लड प्रेशर मोजण्यासाठी, पण ती काही एवढी अॅक्युरेट नाहीये. त्यामुळे तुमचं हातावर ब्लड प्रेशर मोजण्याचं मशीन घेणं हे उत्तम. हे मशीन सुद्धा तुम्ही वर्षातनं एकदा तुमच्या डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे आणि त्याच्यावरचं रिडिंग आणि तुम्ही डॉक्टरांकडे तपासलेलं रिडिंग हे मॅच होत आहे का हे चेक केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की तुमचं मशीन बरोबर काम करतंय का नाही. आणि हे साधारण वर्षातनं एकदा तुम्ही करणं गरजेचं आहे. याचबरोबर जर तुम्ही घरी ब्लड प्रेशर चेक करताय आणि तुम्हाला ते जास्ती आढळलं किंवा कमी आढळलं तर तुम्ही तुमच्या मनाने कुठलीही तुमची ट्रीटमेंट बदलू नका किंवा सुरू करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही औषधं ब्लड प्रेशरची ऍडजस्ट करायला हवीत किंवा कमी जास्त थांबवणं हे सगळं डॉक्टरांच्या सल्ल्याने करायला हवं. ऑन युअर ओन हे करू नका. बरेच जण ब्लड प्रेशर चांगलं येतंय म्हटल्यावरती औषधं बंद करतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ब्लड प्रेशर चांगलं येतंय ह्याचं कारण तुमची औषधं हे असणार आहे नक्कीच. त्यामुळे जर तुमची ब्लड प्रेशरची औषधं सुरू आहेत तर त्याच्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर चांगलं येत आहे, याचा अर्थ ती बंद करायची नाहीये, ती चालू ठेवायची आहे. त्यामुळे तुमच्या मनाने कुठलेही निर्णय घेऊ नका. हे ब्लड प्रेशर मॉनिटर्स हे एक फक्त तुम्हाला मदत करणारं टूल आहे, तुमचे डोळे उघडणारं, तुम्हाला जास्ती सजगतेने तुमच्या ब्लड प्रेशरकडे बघायला लावणारं टूल आहे किंवा एक मेथडॉलॉजी आहे असं आपण म्हणूया. आणि त्याचा योग्य वापर तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर आपण सगळे आता घरी ब्लड प्रेशर आपलं मोजूयात. ज्यांना ऑलरेडी हाय ब्लड प्रेशर आहे, ज्यांच्या घरी मशीन आहेत, त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघायला हवा. तुमच्या माहितीतले जर असे कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि आज आपण बोललेले पॉइंट सोडून जर तुमच्या मनामध्ये घरी ब्लड प्रेशर तपासण्याबद्दल काही शंका असतील तर त्या मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. त्या सगळ्या कमेंट्सची मी उत्तरं नक्की देईन. त्यामुळे असंच पुन्हा भेटूयात आपण पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता हेल्दी लाईफ सिरीज मध्ये. तोपर्यंत नमस्कार.